हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवार निमित्त अळूची पातळ भाजी किंवाच अळूची रस्सा भाजी. अळूची रस्सा भाजी करण्यासाठी ह्या वेळेला मी काळे तेटवाला अळू घेतलेला आहे. भाजीला लागणारं साहित्य हे पुढील प्रमाणे आहे. चिरलेला अळू, चण्याची डाळ, शेंगदाणे, फोडणीसाठी जिरे, चवीपुरते मीठ, हिरव्या मिरच्या आणि फोडणीला तेल, हळद, मसाला, हिंग. सर्वप्रथम आपण चण्याची डाळ आणि शेंगदाणे पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातले होते. भांडे तापत ठेवले आहे. त्याच्यावरती आपण फोडणीसाठी तेल घेत आहोत. भांडं तापल्यानंतर फोडणीला तेल घालावे. तेल थोडं तापल्यानंतर त्याचा अंदाज घेऊन त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण जिरे घालावं. तेलात चांगलं खमंग थोडंसं परतून घेऊया. लगोलग मिरची टाकायची. मिरची ही आपण फोडणीमध्ये छानपैकी परतवून घ्यायची. गॅस थोडा मंद करावा जेणेकरून आपण केलेली फोडणी ही करपणार नाही. हिंग घालावं चवीपुरतं. आणि त्यानंतर धुवून आपण चणा डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण फोडणीला घालावे. चणा डाळ आणि शेंगदाणे ह्या फोडणीमध्ये आपण खमंग परतवून घ्यावे. बघा, दाणे आणि चण्याची डाळ किती खमंग आपण फोडणीबरोबर परतवली आहे. आता त्यात आपण हळद घालू, लाल तिखट. फोडणीमध्ये लाल तिखट आणि हळद घातल्यावरती आपण छानपैकी चण्याची डाळ आणि शेंगदाणे परतवून घेत आहोत. गॅस थोडा मंद करावा आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेला अळू आपण आता फोडणीला घालत आहोत. अळू जेव्हा आपण कापून चिरतो तेव्हा तो दिसायला वरपर्यंत येतो, जेव्हा आपण भांड्यामध्ये घालतो तेव्हा. पण 1-2 मिनटं त्याला वाफ लागल्यावरती तो खाली बसतो, आळून येतो आणि मग ते त्या भांड्यात व्यवस्थित राहतं. छानपैकी अळू परतून घ्यायचे आपल्याला फोडणीमध्ये. मी बाजूला गरम पाणी करत ठेवलेलं होतं, कारण शक्यतो मी भाजीमध्ये थंड पाणी वापरत नाही. त्याचं मागचं कारण हे की आपण भाजी शिजवताना त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं, गॅस कमी लागतो आणि भाजीची चवही सुरेख होते. सो बघा, 2 मिनटानंतर आपण मगाशी किती अळू घातलेला होता भांड्यात आणि आता वाफ लागल्यावरती अळू आता किती झालेला आहे. छानपैकी अळू नरम झालेला आहे. आपण थोडी चिंच मगाशी मी सांगायला विसरली, माझाही पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे काही चुका होत असतील तर क्षमा करून घ्या, सांभाळून घ्या. चिंच घातली आपण. चिंच घातल्यावर गरम केलेलं पाणी आपण घातलेलं आहे त्याच्यामध्ये. छानपैकी मिक्स करून घेऊ. बघा, अळूला उकळी आलेली आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. आता मी माझ्या अंदाजाप्रमाणे 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे चवीनुसार मीठ टाकावे. कुकरला झाकण लावून मी 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि झाली आहे आपली आता अळूची पातळ भाजी. कुकर उकडायचा आहे. अळू चांगला शिजलाय की नाही पाहायचं आहे. हा बघा, अळू एकदम छान शिजून आला आहे, मिळून आलेला आहे. एखादा शेंगदाणा आपण शिजलाय का बोटाने बोट चेपे झालाय की नाही बघून घ्यायचा. आणि आता आपण रवीने पूर्ण अळूची भाजी आपण घोटून घ्यायची आहे. शक्यतो ह्याच्यामध्ये मी आंबट चुका घालते. आंबट चुका घातल्यानंतर अळूची भाजी ही चवीलाही अतिशय सुंदर आणि छान लागते. पण अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे मला ह्यावेळेस आंबट चुका मिळाला नाही, तरी काही हरकत नाही. मी रवीने छान असा अळू घोटून घेतलेला आहे. अळू घोटून घेतल्यानंतर तो मिळून येतो. चिंच घालणं गरजेचं असतं कारण अळूला कधीकधी खाज असते.
आणि चिंच अळूच्या भाजीत छान पण लागते. पण आवर्जून आंबट तुम्ही एक तर कोकम घालू शकता, चिंच घालू शकता, आंबट चुका घालू शकता. आंबट चुका घातल्यावरती तुम्हाला चिंच किंवा कोकम वेगळं असं घालायची गरज लागत नाही. पण अळूच्या पातळ भाजीत आपण आंबट घालावं. ह्याच प्रकारे आपली अळूची पातळ भाजी किंवा अळूचं फतफद हे तयार झालेलं आहे. सांगा मला कसं झालं आहे. आवडतं आहे का तुम्हाला व्हिडिओ? आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.